एकदा शाळेच्या जवळच एका डब्यांमध्ये कावळा फिरत होता. सर्व काही बिनधास्त वाटतं होतं, पण अचानक त्याला कंटाळा आला. तो एका बेसिन जवळ गेला, पाणी पिताना भय्यकर अडकला. त्याच्यावरून तो पाण्यातून बाहेरच पडू शकला नाही. दोन्ही दरवाजांमध्ये अडकून तो फडफडत होता. इतक्यात एकच टीसी आला आणि त्याने एक जाड दरवाजा उघडला. कावळा सुटला. पण रस्ता नसल्यानं तो परत गाडीवर चढू शकला नाही. उडत जाऊन तो एका झाडावरच पोहोचला. तिथे त्याच्या 2 पिल्लं थरथरत होती, आईच्या शोधात. जगितातल्या भीतीमध्ये तो सापाच्या नकळत आला. पण अचानक सर्वातच धाडसी पहिले पिल्लं समोरून उडी घेत बाहेर पडली. भीतीनं साप तिथेच थरथरू लागला. कावळ्यानं त्या पिल्लांची आठवण होतेच तेव्हा त्यानं सापावर हुशारीनं हल्ला केला. तीक्ष्ण चोच वापरून त्यावर टोचलं आणि साप बेडरकर ढासू झालं. अखेर कावळा आणि त्याची पिल्लं सुरक्षित राहिली. वनवळण पत्करूनही आज तो मोठा हुशार ठरला.